तर आणखीन एक महत्त्वाची बातमी पुण्यातनं बनावट पासपोर्ट प्रकरणात निलेश घायवळ याचा पाय खोलात आहे। निलेश घायवळ याच्यावरती पुण्यामध्ये अजून एक गुन्हा दाखल होणार आहे। कोथरूड पोलीस निलेश घायवळवरती अजून एक गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत। पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्र आणि खोटी माहिती दिल्याप्रकरणी निलेश घायवळ याच्यावरती पुणे पोलीस आता कारवाई करणार आहेत। बनावट पासपोर्ट बनवल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी काल अहिल्यानगर इथे जाऊन छापेमारी केलेली होती। अहिल्यानगरमध्ये 3 ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली। निलेश घायवळनं बनावट पासपोर्ट कसा बनवला या संदर्भात पुणे पोलिसांनी पासपोर्ट ऑफिसशी सुद्धा पत्रव्यवहार केला आणि या पत्राचं उत्तर आलेलं आहे। त्यानंतर आता पुणे पोलीस घायवळ याच्यावरती आणखीन एक गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे। अधिक माहिती घेऊया रेवती हिंगवे याच्याकडून। रेवती, एकीकडे नावात केलेला फेरफार आणि अशा पद्धतीनं जे काढलेलं पासपोर्ट यावरती आता काय मोठी कारवाई होणार? नक्कीच प्रज्ञा, खरं तर काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की निलेश घायवळवरती खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यासोबतच आता पुन्हा एकदा त्याच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळते। कारण जे बनावट पासपोर्ट त्यांनी तयार केलेला होता त्या पासपोर्ट बद्दल, जे पासपोर्ट बनवण्यासाठी जे खोटे कागदपत्र जे तयार करण्यात आलेले होते त्याबद्दल देखील गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती खरं तर समोर येत आहे। 3 पथकं जे पुणे पोलिसांची आहेत त्यांची छापेमारी ही अहिल्यानगरमध्ये सुरू आहे। तर त्या दरम्यान आता खोटे कागदपत्र कसे बनवण्यात आले, त्याचा वापर करून खोटा पासपोर्ट कसा मिळाला या सगळ्याची माहिती आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल। आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं इथे म्हणजे की पासपोर्ट विभागासोबत पुणे पोलिसांचा पत्रव्यवहार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे। आणि त्यासोबतच आता लंडन आणि स्वित्झर्लंड नंतर आता अशी माहिती समोर येत आहे प्रज्ञा की निलेश घायवळ हा युरोपला फरार आहे। तर आता लंडन स्वित्झर्लंड नंतर आता युरोपची माहिती ही समोर येत आहे। तर आता नेमकं या चौकशीतनं आणि छापेमारीतनं काय समोर येतं आणि नेमके हे बनावट कागदपत्र कुठून बनवले त्यांनी याची माहिती काय असेल हे पाहणं महत्वाचं असणार। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सध्या आपण बघतोय वेगवेगळ्या देशांमधनं घायवळ फिरतो आहे अशी माहिती आता पोलिसांकडे आलेली आहे आणि पोलिसांकडनं आता कसून शोध सुरू आहे।